चालू आहे. आम्ही चंदननगर मधून आलो, खराडी बायपास. सुरेंदर भाऊ पठारेने हा जो कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप उत्तम पद्धतीने काम चालू आहे आणि आमच्यासाठी खूपच चांगलं झालं. शाळेत जातोस का? हो, कशासाठी आला? मम्मी सोबत आलोय. काय लागतं? काही नाही. आपल्या समोर आजी आजी कुठून आलात आपण? नगर वडगाव शेरी. कशासाठी आलात? हे कागदपत्र नॉन क्रिमिलेअर काय उत्पन्नाचा दाखला डोमासाईल पोराला शाळेसाठी पाहिजे. हे काय हा नातो आहे. कितीला? 10वी झाली. 10वी झाले का? सुरेंदर भाऊली पठारेने हा जो कार्यक्रम घेतला तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आम्हाला चांगला आनंद वाटला. म्हणून तर आलो एवढं सकाळपासून इथं. हा, आपण अजून यांना विचारू. भाऊ आपलं नाव काय? सागर रमेश दासा. आपण कुठून आलात? आम्ही साईनाथ नगर वरून आलो. कशासाठी? उत्पन्न दाखला आणि जातीचा दाखला काढायला पोरांसाठी आवश्यक आहे. सुरेंदर भाऊ पठारेने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला तर आपल्याला काय वाटतं? चांगल्या पद्धतीचं आहे. ही योजना चांगली काढली त्यांनी. हे कार्यक्रम कुणी घ्यायला पाहिजे होते? नगरसेवक किंवा कार्यकर्ते यांनी घ्यायला पाहिजे होते. पण सुरेंदर भाऊ पठारे यांच्या फाउंडेशन मार्फत हा कार्यक्रम घेतला जातो. तर नागरिकांना त्याचा उत्साह आहे आणि त्यांना खरंच चांगला कार्यक्रम घेतला असे सर्व इकडचे नागरिक बोलतात. आपण अजून काही जणाला विचारू. एक मिनिट, या मुलीला पण विचारू. तू शाळेत जातीस? कितवीला आहे? 14वीला. तू कशासाठी आलीस इथं? उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी. उत्पन्नाचा दाखला फक्त. हा जो कार्यक्रम घेतला याच्याबद्दल 2 शब्द सांगशील का? सुरेंदर भाऊ पठारेने जो कार्यक्रम घेतला ते तुला काय वाटतं? कशासाठी? पठारे यांची नेहमी काही ना काही स्कीम निघत असते, वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. नाही का, मुलांसाठी सुद्धा, शिक्षणासाठी सुद्धा. आता ह्या कागदपत्रांची आम्हाला जास्त गरज आहे. शिक्षणासाठी हे कागदपत्र आम्हाला लागतात. त्यासाठी सुरेंद्र साहेब पठारे आम्हाला खूप मदत करतात. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम ते राबवतात. तुला याच्याबद्दल मध्ये चांगलं वाटतं ना? त्यांनी असेच कार्यक्रम, विविध कार्यक्रम घ्यायला पाहिजे. सुरेंदर भाऊ खरंच विविध कार्यक्रम घेतात आणि ते ह्यापुढे पण घेतच राहतील असं मला वाटतं. कारण हा उत्साह जो आहे हा भरपूर आहे. आपण कुठून आलात? खराडीतून आले. सुरेंदर भाऊ पठारेने हा जो कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा ना, कसं वाटतं? खूप चांगलं काम करतात दादा. दादांना आम्ही पहिल्यापासून ओळखतो, आपणला पण ओळखतो. आमच्या सासूबाईपासून आम्ही ओळखतोय आपणला आणि दादांना पण. ठीक आहे, धन्यवाद. आपला यो जो कार्यक्रम कधी कालपासून चालू झाला ना? हा, यो 26 आणि 27 या तारखेपासून चालू झाला. आतापर्यंत किती लोकांनी याच्यात सहभाग घेतला? 1000-1200. अजून म्हणजे आज 1-2,000 आकडा होईल. 2 ते 2,500. खरंच एक मिनिट, आपण यांच्याशी बात करू. आपण कुठून आला? मी वडगाव श्री मध्यनगरवरून आलोय. पोराच्या शाळेसाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी मी आलेलो इथं. आणि अशी सेवा कायम स्वरूपात चालू पाहिजे, कारण की विद्यार्थ्यांचा यात फायदा आहे. त्यामुळे असे काम करत राहावं. भाऊ पठारे यांनी चांगलं काम केलं, त्यांचे अभिनंदन.
सर्वांनी अभिनंदन केले आणि खरंच या असे जो कार्यक्रम घेतलाय आणि याच्यामध्ये जे डॉक्युमेंट जे लागतात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, आपल्याला काय वाटतं हा कार्यक्रम घेतलाय तर हा सुरेंदर भाऊ पठारेने जो कार्यक्रम घेतला आपल्याला काय वाटतं? एकदम उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आमच्या मुलांचं याचं काम होतंय. सगळे आम्हाला आनंद वाटतो याच्यामध्ये. जातीचे दाखले मिळतात, उत्पन्नाचे दाखले मिळतात, मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तेव्हा आम्हाला सगळ्या प्रकारची सोयी करून मिळतील, तेव्हा त्यांचं मी अभिनंदन करतो. जातीचा दाखला आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कमसे कम महिना ते 1.5 महिना लागतो, पण तुम्हाला शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमामार्फत तुम्हाला ह्या जागेवरती दाखले देण्याचं काम सुरेंद्र भाऊ पठारेने एकमेव केलंय. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे. शासन आपल्या दारी सुरेंद्र भाऊ पठारेने कार्यक्रम घेतला, तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रम भरपूर ठिकाणी राबवावा अशी आमची इच्छा आहे. आपण कुठून आलात? हे सोमनाथ नगरवरून आलो. धन्यवाद. वडगाव शहरी समाजाशी बात केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि असेच कार्यक्रम सुरेंद्र भाऊ पठारेंनी घ्यावात ही त्यांना विनंती पण आहे आणि नागरिकांचं सहकार्य त्यांना भरपूर आहे. नमस्ते. जय हिंद.